नमस्कार. मी उज्ज्वला राणे, जळगाववरनं रेकी हीलर अँड टॅरो कार्ड रीडर. आज मी तुम्हाला आवरा पावडर म्हणजे काय आणि त्याची माहिती सांगणार आहे. माझ्याकडे आवरा पावडर मी स्वतः बनवलेलीच असते. बरेच जण घेऊन जात आहेत, पण त्यांचे पुरेसे उपयोग त्यांना माहीत नाही आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. आवरा पावडर म्हणजे नक्की काय असतं, तर पूर्वी आपली आजी आई आपली नजर उतरवायची, तसंच हा आवरा पावडर पण हा एक प्रकार आहे. जर तुम्ही त्या आवरा पावडरला पाण्यामध्ये घेऊन आंघोळ केली तर त्याच्याने तुमची निगेटिव्हिटी कमी होते. हातावर रात्री झोपताना जर चिमूटभर पावडर हातावर घेतली, क्लॉकवाईज घासली, तुम्हाला झोप छान येईल आणि तुमच्या बॉडीतलं प्रत्येक पार्ट रिलॅक्स होईल. कारण आपल्या हातावरती आपलं पूर्ण शरीराचं स्ट्रक्चर असतं, म्हणून मी सांगते की हातावर घासायची. अजून जर तुमचे पाय दुखत असेल, पाठ दुखत असेल, तर तुम्ही चिमूटभर पावडर घेऊन जर पायाला मसाज केला, 5-10 मिनटं मसाज करायचं, नंतर पुसून घ्यायचं, सेम पाठीला करायचं, त्याच्याने तुम्हाला खूप आराम पडेल. अजून तुम्ही जर चिमूटभर पावडर घरातल्या प्रत्येक कॉर्नरमध्ये टाकायची आणि बोलायचं आहे, मला संपूर्ण पॉझिटिव्हिटी माझ्या घराला प्राप्त होते. त्याच्यानंतर टॉयलेट बाथरूममध्ये पण टाकायची चिमूट पावडर. सेम प्रोसेस तुम्हाला जर तुमच्याकडे पेशंट असतील तर तुम्ही बेडच्या चारी कॉर्नरला पण ती पावडर टाकू शकतात, पिलोखाली पण टाकायची पेशंटच्या. त्याच्यानंतर ही पावडर तुमचं ऑफिस असेल, शॉप असेल, तिथे सुद्धा तुम्ही सेम प्रोसेसनी प्रत्येक कोपऱ्यात ही पावडर टाकायची आणि बोलायचं आहे की संपूर्ण पॉझिटिव्हिटी प्राप्त होते या पावडरमुळे माझ्याकडे. शॉपमध्ये, घरामध्ये, त्याच्यानंतर मुलांच्या स्टडी टेबलमध्ये, मुलं जिथे बुक्स ठेवतात तिथे कॉर्नरमध्ये ठेवा, टाका आणि प्रोसेस सेम आहे. बोलायचं आहे तुम्हाला, कारण कसं असतं ना, युनिवर्स त्याचं काम करण्यासाठी तुम्हाला ते बोलायलाच लागणार आहे. आणि तुम्ही आंघोळीच्या वेळी वापरली हे की अजून जर तुमचे पाय सारखे दुखत असले आणि पायांना काही वेळानंतर एक विशिष्ट स्मेल येत असला, जास्त वेळ शूज घातल्याने, सॉक्स घातल्याने, तर काय करायचं ना, सॉक्स घालायच्या आधी चिमूटभर आवरा पावडर सॉक्समध्ये टाकून घ्यायची आणि मग तुम्ही सॉक्स घाला. बघा, तुम्हाला थकवा पण नाही येणार आणि तुमच्या पायांचा स्मेल पण बंद होऊन जाईल. अजून आवरा पावडरचा एक छान उपयोग मी सांगते तुम्हाला. जर तुम्हाला कुठलेच बाहेरगावी जायचं आहे, कुठल्या चांगल्या महत्त्वाच्या कामाला जायचं आहे, त्यावेळी आवळा पावडर एक चिमूटभर पावडर तुमच्या खिशामध्ये टाकून द्या. त्याचा रिझल्ट्स पण खूप चांगला येतो, कारण याच्यामध्ये बरेचसे असे घटक आहेत की जे तुमच्या निगेटिव्हिटी तर काढतातच, पण चांगलं हिलिंग पण करतात स्वतःला. आणि ही पावडर बनवण्यासाठी मी पण या पावडरला 8 दिवस हिलिंग करते, क्रिस्टल्स टाकून वेगवेगळी. त्याच्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी मी या प्रोसेसला पूर्ण करते. आणि ह्या पावडरला बनवण्यासाठी मी जे काय साल्ट वापरलेले असतात किंवा पेटल्स वापरलेले असतात, बरेचसे आयुर्वेदिक घटक असतात, याच्यामुळे काय होतं ना, तुमच्या बॉडीतली निगेटिव्हिटी तर कमी होतीच होते, पण तुम्हाला एक फ्रेशनेस, एनर्जेटिक वाटतं, बॉडीतलं पेन कमी होतं. परत तुम्ही बघाल, जर तुम्हाला आधी एक 5-6 तासानंतर थकवा येत असेल तर हे वापरल्यानंतर तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल. आणि फक्त ही प्रोसेस, ही पावडर जी आहे ही तुम्हाला फक्त पाण्यामध्ये मिक्स करून तुम्हाला ती अंघोळ करतानाच वापरायची आहे. अंघोळ करताना वापरा किंवा हातावर घासून वापरा, असाच वापर करायचा आहे. त्याच्यानंतर काय ना, ज्यावेळी तुम्ही घरात ही पावडर टाकाल ना, तर तुमच्या असं लक्षात येईल की बऱ्याच जणांना असं वाटतं की आज पावडर टाकली तर झाडण्यातनं निघून जाते, पण तसं नाही आहे. ती पावडर अर्धा-1 तास जरी तुमच्या घरामध्ये राहिली तरी तिचं जी एनर्जी करायचं काम आहे ते स्टार्ट झालेलं असतं आणि तुम्हाला त्याचं बेनिफिट नक्की बघायला मिळेल. दर 8 दिवसांनी हे करायचं आहे तुम्हाला. हे बघा, असं नाही आहे की तुम्ही 2 दिवस वापरले आणि तुम्हाला लगेच चमत्कार म्हणून रिझल्ट, तसं नाही आहे. कमीत कमी तुम्ही 21 दिवस वापरा. तुमच्या स्वतःमध्ये, तुमच्या घरामध्ये नक्कीच एक पॉझिटिव्ह आणि सुंदर बदल झालेला तुम्हाला दिसेल. कारण याच्यासाठी ही पावडर बनवताना माझी पण खूप मेहनत असते. कारण असं आहे की ही पावडरसाठी लागणारे मी 7 दिवस या पावडर यूज करणारा प्रत्येकाला याचा चांगला बेनिफिट म्हणून मी 2 टाईमेला हील करते. क्रिस्टल्स तर असतातच माझे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर परत काय असतं ना, हील करताना मी त्याला एक विशिष्ट प्रकारचे एक काळजी घेतलेली असते. अजून कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचा हात त्याला लागलेला नसतो. म्हणून नक्की वापरून बघा, तुम्हाला या पावडरचे रिझल्ट्स खूप छान आहेत. जितक्या प्रकारे तुम्ही वापराल ना, तितक्या प्रकारे वापरू शकतात. फक्त त्याला आपल्याला पोटातनं नाही घ्यायचं आहे, आपल्याला फक्त आंघोळीच्या पाण्यात किंवा घरामध्ये टाकताना, पोचा लावताना असंच म्हणून वापर करायचा आहे. पण बघा, तुम्हाला 10 दिवसातच स्वतःमध्ये नक्की फरक दिसेल, म्हणून वापरून बघा. थँक्यू.